चला आलेत का सर्वजण आले असतील तर पटकन पहिले या व्हिडिओला एक लाईक करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये माझ्या सर्व माता बहिणींचं स्वागत आहे। बघा, सर्वात मोठी अपडेट, आताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट, लाडकी बहीण योजनेसंदर्भात रोज काही ना काही अपडेट येत आहे आणि आताच बघा एक नवीन अपडेट आलेला आहे। ही अपडेट पहिले बघून घ्या। हे बघा, सर्वांनी बघा बरं, व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत सर्वांनी पूर्ण बघायचं आहे, तेव्हाच तुम्हाला ही माहिती समजणार आहे। काय म्हटलं आहे, लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्र्यांनी केलं मोठं विधान। तर मुख्यमंत्री साहेबांनी मोठं विधान केलेलं आहे। म्हणाले ही योजना कधीही, बघा ही योजना आता कधीही म्हणजे काय होणार आहे, कधीही काय होणार आहे या योजनेसंदर्भात, तर सर्वात मोठं विधान आत्ताच नुकतं मुख्यमंत्री साहेबांनी केलेलं आहे। पुन्हा तुम्हाला इथे मी दाखवत आहे। हे बघा, मुख्यमंत्री साहेबांनी मोठं विधान केलं आणि काय म्हणाले ते की ही योजना कधीही काय होणार आहे याबद्दल काय माहिती आहे ते तुम्हाला सर्व काही सांगतो। व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा। तुम्हाला बघा, लाडकी बहीण योजनेचे हप्ते भेटत आहे, सर्व सुरळीत चालू आहे, परंतु अचानक मध्येच आता हा निर्णय घेण्यात आलेला आहे, मोठं विधान करण्यात आलेलं आहे। काय विधान आहे आणि हे मी केलेलं विधान नाही बरं, हे मुख्यमंत्री साहेबांनी केलेलं मोठं विधान आहे। हे बघा, लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्र्यांनी मोठं विधान केलं आणि म्हणालं की ही योजना कधीही काय होणार आहे त्याबद्दल समजून घ्या। या व्हिडिओमध्ये सर्व सांगतो। सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असल्या चॅनल देखील सबस्क्राईब करा। हे बघा, मुख्यमंत्री साहेबांनी याबद्दल मोठं विधान केलं आहे, त्याबद्दल तुम्हाला सर्व सांगतो। चला पहिले आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सध्या काय नवीन अपडेट आहे ते अपडेट बघूया आणि जे मोठं विधान मुख्यमंत्री साहेबांनी केलेलं आहे ते मोठं विधान देखील आपण इथे आता समजून घेणार आहोत। चला, मोठं विधान काय आहे ते तुम्हाला मी आता समजून सांगतो। पहिली जी महत्त्वाची माहिती आहे ती माहिती तुम्हाला देतो, त्यानंतर मग जो निर्णय जे मोठं विधान मुख्यमंत्री साहेबांनी केलेलं आहे ते देखील तुम्हाला सांगतो। पहिले हे समजून घ्या, आजच्या अपडेट बघून घ्या। हे बघा, लाडकी बहीण योजनेत मोठी अपडेट, महिलांना मिळाला दिलासा। आता हा महिलांना पहिले काय दिलासा मिळालेला आहे त्याबद्दल समजून घ्या। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत तिसऱ्या टप्प्यात निधी हस्तांतरणास सुरुवात झाली आहे। यामध्ये अनेक महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता जमा झाला आहे। जो तिसरा हप्ता आहे तो जमा झालेला आहे, अनेक महिलांच्या खात्यात पैसे आलेले आहेत। तुमच्या खात्यात पण पैसे येऊन गेलेले असतील, बघा चेक करा, सर्वांनी चेक करा। जरी तुम्हाला घरी ते चेक करता येत नसेल किंवा तुम्हाला SMS जरी तुमच्या फोनमध्ये येत नसेल तर बँकेत जाऊन तुम्ही ते चेक करून घ्या। जे पासबुक आहे तुमच्याजवळ त्यावरती एंट्री मारा आणि पैसे आलेत का लाडकी बहीणचे ते बघून घ्या। 100% तुमच्या खात्यात पैसे आलेले असतील, कारण तिसरा जो हप्ता आहे तो इथे वाटप सुरू झालेला आहे। आजपासून वाटप सुरू झालेलं आहे, सर्वांच्या खात्यात पैसे आलेले असतील आणि ज्यांना पैसे भेटले नसतील या तिसऱ्या हप्त्याचे त्यांना उद्यापर्यंत वाट पाहायची आहे। उद्या 100% मग त्यांना पैसे भेटून जातील। आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यांना 1 रुपया पण अजूनपर्यंत आलेला नसेल, तर महत्त्वाची माहिती म्हणजे ज्यांना 1 रुपया पण आलेलं नाही त्यांचं जे आधार लिंक आहे, तर आधार लिंक बाकी असेल त्यामुळे तुम्हाला पैसे आलेले नसतील, एवढं तुम्ही लक्षात ठेवा। ते आधार लिंक करून घ्या, तुमचे पैसे येऊन जातील। हे बघा, अनेक महिलांच्या खात्यात जो तिसरा टप्पा आहे तो जमा झाला आहे आणि अधिकृत आकडा जो आहे तो समोर आलेला आहे। तर तिसरा हप्ता वाटप सुरू झालेला आहे आणि हा तिसरा हप्ता वाटप आज उद्यापर्यंत पूर्ण होणार आहे। त्यानंतर मग चौथा जो हप्ता असणार आहे, चौथा हप्त्याबद्दल अपडेट यायला सुरुवात होणार आहेत। पहिले आपण आता तिसरा हप्त्याबद्दल संपूर्ण माहिती कव्हर करत आहोत आणि उद्यापासून मग आपण चौथा हप्ताबद्दल पण आपण जी माहिती आहे ती माहिती मी काढण्याचा प्रयत्न करणार आहे आणि वरून काय ऑर्डर आलेल्या आहेत, लाडकी बहीण योजनेत काय नवनवीन बदल झालेले आहेत किंवा काय नवीन यामध्ये चेंजेस किंवा काय नवीन निर्णय झालेला आहे ते सर्व तुम्हाला चौथा हप्ता जो आहे त्याबद्दल सांगण्यात येईल, परंतु ते पुढे सांगण्यात येईल। आता सध्या आपण तिसरा हप्त्याबद्दलच चर्चा करणार आहोत। ओके, तिसरा हप्ता तुमच्या खात्यात आलेला असेल, चेक करून घ्या आणि पैसे काढून घ्या। महत्त्वाचं म्हणजे मोठे विधान मुख्यमंत्री साहेबांनी केलेलं आहे आणि ही योजना आता कधीही काय होणार आहे या योजनेसंदर्भात ते तुम्ही पहिले समजून घ्या, त्याबद्दल माहिती।
त्यानंतर लाडकी बहीण योजनेसंदर्भात पुढील अपडेट तुम्ही बघू शकता. पिंपरी चिंचवड येथील ही अपडेट आहे. लाडक्या बहिणींनी दिली पोस्टाला पसंती. जे पोस्टाचं खातं होतं ते पहिले कोणीच खोलत नव्हतं, परंतु हे जे पोस्टाचं खातं आहे हे लाडकी बहीण योजनेसाठी खूप फायदा याचा होत आहे. कारण यामध्ये DBT जे आहे DBT एनेबल असतं. आधार लिंक देखील बँकेला असतं. या पोस्टाच्या खात्यामुळे. त्यामुळे पटापट महिलांच्या खात्यात पैसे यायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे जे पोस्टाचे खाते आहेत अनेक महिलांनी खोललेले आहेत. तुम्ही अजूनपर्यंत लाडकी बहीणचा फॉर्म भरला असेल तर भरून टाका. आणि महत्त्वाचं म्हणजे जरी पोस्टाचं तुमचं खातं असेल तर खूप चांगलं आहे, कारण लगेच तुम्हाला पैसे येऊन जातील. दुसरं बँक पण असेल तरी चालेल, काही टेन्शन नाही. फक्त ते बँकेला त्याचं आधार लिंक असणे खूप गरजेचं आहे. आधार लिंक असेल तर पैसे येऊन जातील. ओके. त्यानंतर पुढील अपडेट आपण बघणार आहोत. आता दमदार अपडेट आहे. पुढील अपडेट दमदार आहे. ती दमदार अपडेट पण आपण पहिले समजून घेणार आहोत. हे बघा, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेत प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी महिलांना मोफत गॅस सिलेंडरचा लाभ देण्यात येत आहे. जे गॅस सिलेंडर आहेत ते वाटप आता सुरू होत आहेत आणि हे गॅस सिलेंडरचे जे पैसे आहेत तुमच्या खात्यात ते पण पैसे येत जाणार आहेत आता, आणि याचा मार्ग देखील मोकळा झालेला आहे. तर हे देखील तुमच्यासाठी एक खुशखबर आहे, आनंदाची अपडेट आहे. आता आपण महत्त्वाच्या अपडेटकडे वळणार आहोत, ज्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात. तर हे बघा, मुख्यमंत्री साहेबांनी मोठं विधान केलेलं आहे. आताच त्यांनी हे मोठं विधान केलेलं आहे आणि म्हणाले आहेत की ही योजना कधीही काय होणार आहे आता डायरेक्टली आपण समजून घेणार आहोत. हे पहा, इथे सर्व माहिती देण्यात आलेली आहे. हे बघा, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वपूर्ण विधान केले आहे. आता मुख्यमंत्री साहेबांनी महत्त्वपूर्ण विधान काय केलेलं आहे ते आपण समजून घेणार आहोत. हे बघा, ते म्हणाले, काही लोक टीका करत आहे की ही योजना बंद पडेल, पण मी माझ्या लाडक्या बहिणींना सांगू इच्छितो की ही योजना कधीही बंद होणार नाही. ही योजना संसाराला हातभार लावणारी आहे. हे बघा, मुख्यमंत्री साहेबांनी काय विधान केलेलं आहे, मोठं विधान नुकतंच त्यांनी केलेलं आहे की ही योजना कधीही बंद होणार नाही. बघा, अनेक याबद्दल आरोप केले जात आहेत किंवा याबद्दल जे कोर्टात जात आहेत, तर ही योजना बंद पाडण्यासाठी प्रयत्न होत आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि आम्ही ही योजना, मुख्यमंत्री साहेब काय म्हणतात की आम्ही ही योजना कधीही बंद होऊ देणार नाहीत आणि ही योजना कधी बंद होणार नाही असं मुख्यमंत्री साहेबांनी इथे म्हटलेलं आहे. त्यामुळे योजना वगैरे काही बंद होणार नाही. जे तुमच्या मनात डाऊट आहेत किंवा तुम्ही इकडच्या तिकडच्या बातम्या बघून टेन्शन घेत आहेत ते सर्व टेन्शन सोडा. तुम्हाला या योजनेचा लाभ भेटत आहे ना, तेवढं बघा फक्त. योजनेचे तुम्हाला हप्ते भेटत आहेत का रेग्युलर ते बघा फक्त. ओके. योजना बंद होईल, असं होईल, तसं होईल, जरी तसं काही असेल तर त्याबद्दल स्पेशली GR येणार आहे, स्पेशली माहिती येईल. परंतु शक्यतोवर योजना बंद होणार नाही, कारण मुख्यमंत्री साहेबांची ही योजना आहे. मुख्यमंत्री साहेब योजना बंद पडू देणार नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. हे बघा, त्यांनी इथे मोठं विधान केलेलं आहे मुख्यमंत्री साहेबांनी, आणि मुख्यमंत्री साहेब इथे स्पष्ट म्हणतात की ही योजना कधीही बंद होणार नाही. ओके. त्यामुळे तुम्ही हे डोक्यातून कन्फ्युजन काढून टाका. ओके. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी पण अपडेट येते, छोटी असो किंवा मोठी असो, सर्व अपडेट तुम्हाला कुठे पाहायला मिळत असते? ATV गुरुजी आपल्या यूट्यूब चॅनलवर. आणि आपल्या चॅनलवर संपूर्ण जी माहिती असते ती एकदम सिंपल भाषेत मी तुम्हाला सांगत असतो. आपल्या गावरान भाषेत तुम्हाला ही माहिती मी देत असतो. त्यामुळे एवढे जण आपले व्हिडिओ रेग्युलर बघतात, त्यामुळे तुमचं पण धन्यवाद. आणि बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी पण छोटी असो किंवा मोठी असो, डेली अपडेट तुम्हाला आपल्याच चॅनलवरती पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सर्वांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करा. बघा, खाली सबस्क्राईबचं बटन तुम्हाला दिसत आहे. तुम्ही फक्त व्हिडिओ पाहतात परंतु चॅनल सबस्क्राईब करत नाही. त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. शेजारील घंटीचं बेल आयकन प्रेस करा आणि ऑल नॉर्थी सिलेक्ट करा. तर बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगतो. आणि जे हप्ते आहेत, तिसरा हप्ता वाटप सुरू आहे आजपासून.
तुमच्या खात्यात पैसे आले असतील आणि ज्यांना 1 रुपया पण अजूनपर्यंत भेटला नाही त्यांना उद्यापर्यंत पैसा भेटून जातील, काही टेन्शन घेऊ नका. आणि ते DBT आधार लिंक वगैरे केलं नसेल तर ते करून घ्या, मग तेव्हाच तुम्हाला पैसे भेटतील बरं, हे देखील लक्षात घ्या. ओके. सो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल लाडकी बहीण योजनेसंदर्भात तर तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगतो. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद.